काय विलास, काय चाललंय? बस भाऊ, कुठं चालला तू आता? चाललो बस आज फिरायला. फिरायला कोणाकडे चाललं पण? आज पाटील साहेबाकडे चाललो आज. पाटील साहेब? हो, वा वा. मार्केट कमिटीचे भावी सचिव. मार्केट कमिटीचे भावी सचिव. हो विलास, आपण नेहमी बाहेर फिरतो. हो, बाहेर फिरत राहतो. काय कस काय तुझा अनुभव आता? अनुभव म्हणजे दोस्ताना काय चीज आहे बर. हे म्हणजे सांगायचं विशेष राहत नाही. कारण की आपल्या दोस्तांना तर असं आहे, एकमेकाचं सहकार्य, सपोर्टिंग बर. व अडचणी काळी नुसतं खाण्यापिण्याला दोस्ताना नाही, बरोबर. फॅमिली सहित म्हणजे सगळ्या याच्यात दोस्तांना टिकवणं महत्वाचं असतं. महत्वाचं आहे. आणि एखादा मित्र महत्वाचा असतो. मित्र महत्वाचा असतो. एखादा वाईट वळणाला सुद्धा जर चालला मित्र, त्याला सावरणं सुद्धा गरजेचं असतं. बरोबर. नुसतं खाण्यापिण्यात, बसण्यात, उठण्यात त्याला काही अर्थ नाही. मित्रपणा नाही आणि त्याला स्वार्थीपणा म्हणतात. बरोबर. पण मग कसं आहे, आता जाऊ आपण पाटील साहेबांना घेऊ, गप्पा गोष्टी करू थोडे, आणि तसं आपण दर्शनासाठी भाट्या मारू तिकडे जातच असतो. पण आज थोडा विषय चेंज करू, जागा चेंज करू, रम्य वातावरण बघू, जाऊ कुठेतरी बसू, थोडं निवांत घंटा 2 घंटे. कशी दिवस निघून गेले की कळलं का? इतके वर्ष तुझ्या मुलीचं लग्न झालं आता, म्हणजे तू आता याही झालो, आज गाई झाला. जवळ आले आपण. लहानचे मोठे मुलं केव्हा झाले हे कळलं नाही, समजलं नाही. आणि समजलं नाही तर नाही, पण आमची ह्या वयाला कसं आलो हे सुद्धा आम्हाला आज बी असं वाटतं की आम्ही 18, 22 त्याच वयाचे, ह्या वयाच्या रेंजच्या आहे. गाडी पांढरी कधी झाली काहीच समजलं? काहीच समजलं नाही. बरोबर. लहानचे मोठे मुलं झाले. दिवस थांबत नसतात. दिवस थांबत नसता, दिवस बसत नसता. वेळ ही निघून चालत राहते. आयुष्य दिवसांदिवस वय वाढत जातं. त्याच्याकरता माणसाने जीवनात काही ना काही करत राहावे, वेळ वाया घालू नये. बस, बाकी तुम्हीच बोला. तर मित्रांनो, आम्ही नेहमी बाहेरगावला ज्यावेळी येतो, खरं म्हणजे मित्र भेटले तर एक मनाला आनंद मिळतो. विलास पवन हे माझ्या पुढच्या वर्गात होते, परंतु 10वी नंतर विलासचा असा स्वभाव, म्हणजे फ्री स्वभाव, मनमोकळं बोलणं, आणि पवनचा स्वभाव म्हणजे तुम्ही तुमच्या मनातल्या गुपित गोष्टी पवनला सांगू शकता, कधीच बाहेर येणार नाही त्या. म्हणजे तुमच्या मनाचा निचरा जर करायचा असेल, म्हणजे आमच्या मनाचा निचरा करायचा असेल तर पवन पाटील म्हणजे पवनकडे आमच्या म्हणजे काही फार गुपित हे नाही आमच्या, पण सांगतो की काही मनातल्या गोष्टी जर असेल तर पवनकडे साठा भरपूर आहे आमच्या बऱ्याचशा गोष्टींचा, आणि पवनच्या पण आहे आमच्याकडे, म्हणजे असं आहे. तर आता खास आम्ही इकडे आलो होतो, कन्नडकडे चाललो होतो. आता नवीन कॅमेरा घेतलेला आहे. या कॅमेराचं वैशिष्ट्य म्हणजे स्टॅबिलिटी फार आहे या कॅमेराला, हालत नाही जास्त. आम्ही मोबाईलवर अनेकदा शूट करत असतो, शूटिंग वगैरे ते करत राहतो. तर आता अशा पद्धतीनं आठवणी जपून ठेवणं हेच आमचं महत्त्वाचं टार्गेट आहे. बरोबर आहे. आणि आठवणीच नाही तर हा आमचा व्यवसाय सुद्धा आहे, व्हिडिओ बनवणे, लोकांना दाखवणे, काही वेगळे विषय नाही. त्याच्यामुळे शक्य होतं, नाही तर उगा कोणी व्हिडिओ बनवत राहणार नाही. आमचा तो छंद आहे पूर्वीपासूनच, नाद. आणि तो छंद, त्या छंदाचं रूपांतर व्यवसायात पण झालं, आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही कैद करू शकतो. आम्ही दाव्यानं सांगू शकतो, की विलास, मी, पवन, आमचे जेवढे काही व्हिडिओ असतील किंवा जेवढे काही आठवणी आम्ही जपून ठेवले असतील काही व्हिडिओच्या माध्यमातून, बरोबर आहे, ते कोणाकडेच नसतील. आता हे कसं आहे, पुढे भविष्यामध्ये याचा ज्यावेळेस अजून 10-5 वर्ष निघतील, त्यावेळेस बरेच जण म्हणू शकतील की यार आमच्याकडे मोबाईल होते त्यावेळेस, परंतु ते आता कुठे गेले व्हिडिओ माहीत नाही. लोक फक्त त्या कार्यक्रमात जातील, फोटो काढतील, ते अजूनही ते बोलत राहा. आम्ही आमच्या तोंडातून शब्द निघत नव्हता कधी अशा सार्वजनिक ठिकाणी. आम्ही लिखाण वगैरे करायचो, तोंडातून कधी शब्द निघत नव्हता, परंतु काय होतं, काय
फरक पडणार आहे आपल्याला. आता कोणाला लाजायचं आपण? बरोबर. आपली आठवण जपून ठेवण्यासाठी लाजायचं कोणाला? नाही नाही. उद्या आपण हेच व्हिडिओ बघू शकतो आणि किंवा राहतील तरी पुरावा. कोण विलास पवार, कोण योगेश सारंगर, कोण आपला पवन पाटील. बरोबर. 2025 मध्ये कसे होते दिसायला ते कोणाला माहिती. आपल्या मुलांना सुद्धा तेवढा वेळ आहे का जपून नाही. ठेवायला आपलं नाही, व्हिडिओ? नाही. आपण ठेवायचा. बरोबर. आपला इतिहास आपण तयार करायचा. आपण काही शूरवीर नाही, परंतु ह्या आठवणी समजा आज 5:33 काहीतरी 26-27 तारीख असेल आजची. 26 नसेल, मार्च हा. 2025. आपल्याला 2014 मध्ये सांगा बरं, तुम्ही कुठे होते 2014 मध्ये? मार्च मध्ये सांगा. नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. एक काही थोडक्याच अशा आठवणी असतात की ज्या आपण जपून ठेवू शकतो. आणि असे व्हिडिओ बनवत राहायचं. आपल्याला जरी चांगलं वाटलं, भरपूर झालं ना. भरपूर झालं. लोकांना काही दाखवायचं का ते आपल्याला? नाही. आपल्याला चांगलं वाटलं, बरोबर. आपलं कौतुक आपणच करायचं. दुसरं कोणी येणार नाही. आपला कॉन्फिडन्स टिकवण्यासाठी लोक येणार नाही. आता आपणच एकमेकाचं कौतुक करायचं. हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला. बरोबर. आणि हा फॉर्म्युला तुम्ही अंमलात आणला पाहिजे. जे कोणी 4-5 जण बघतील. तर आता बघा, आम्ही चाललोय कन्नडला. आणि आता हा आहे पिशोर रोड. बरोबर. कन्नड ते पिशोर रोड. हो. पुढे सिल्लोडला जातो. आता समोरून लाईट आहे. आता असा इकडे घेऊ आपण. आता हा कॅमेरा घेतलेला आहे मी नवीन. बरोबर. आता नवीन कॅमेऱ्यामध्ये चालू आहे शूटिंग. आणि गाडी चालू आहे एकदम स्लो, सुरक्षेची काळजी घेऊन. विलास पवार, काय वाटतं तुझं मत काय आहे? बस भाऊ मित्रा, भारी काम आहे तुझं. कोणतीही गोष्ट आठवण ही कायमची जपून राहती. तसे आपल्याला आठवणी आपण बरेचशा, माझ्या हातात मोबाईल छोटा असल्यामुळे मी जास्त जपून ठेवू शकत नाही. स्टोरेज कमी असल्यामुळे मोबाईलचं, त्याच्यामुळे तो हँग होतो. आता घेऊ, आता एक नवीन मोबाईल घेऊन टाकू. तू मोबाईल जरी घेतला असला तरी असं बोलू शकतो का बाहेर? नाही. कोणासोबत पण बोलू शकतो का तू? नाही. सोबतच पाहिजे बोलणारा. सोबत पाहिजे ना. आणि सोबत गुण संगत गुण शिकतं. सोबत गुण संगत गुण चांगले असले तर चांगलं शिकतं माणूस. बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो काही गोष्टी जपून ठेवा. लाईट आलेलं आहे समोर फार. तर आता पवनकडे जाऊ आम्ही. आज सोमवार आहे. मित्रांना भेटू आणि भेटून आपल्या गप्पा गोष्टी होतील. दुसरं काय? बरोबर आहे. तेवढंच म्हातारपणात ऐकायला बघायला काम येतील आपल्याला. काम येतील. त्यावेळेस काही आपण असं फिरू शकणार आहे का? नाही. बरोबर आहे तोपर्यंत. आणि याच्यासाठी काही वेगळी मेहनत थोडी घ्यावी लागली. आता आपल्यासोबत बाकीचे पण बरेच जण असे गाडीत प्रवास करतात, गप्पा मारतात. नाही जपून ठेवत कोणी. आम्ही ठेवतो. आता ते ज्याचं त्याचं कौशल्य आणि छंद आहे. छंद लागतो त्याला. मुळात छंद बी आहे. आपण काही असं काही आपोआप नसते त्या गोष्टी. आणि कोणाला दाखवासाठी नाही. आपलं आपण या टायमाला या वयात 32व्या वर्षी, 40व्या वर्षी, 45व्या वर्षी कसं होतो, कुठे दिसत होतो. बरोबर. हे एक आठवण म्हणून आपण एक कामात काम आणि कॅमेऱ्यात काही. म्हणजे उद्या भविष्यात आपण मुलांना, बाळांना, लेकरांना किंवा फॅमिली, आपल्या आजोबाचा किंवा पंजोबाचा आपण व्हिडिओ बघू शकत नाही. फोटो नाही. फोटो समजा आहे ठीक आहे, पण मग सुविधा नसल्यामुळे कसे बोलत होते, आवाज आपण ऐकू शकतो का आपल्या आजोबाचा वगैरे कसा होता? असं आहे सगळ्या गोष्टी. आता कन्नड शहरला आपण कन्नड मध्ये पोहोचलेलो आणि आपण आता चाललेलो आहे कन्नड शहराच्या पिशोर नाक्यामध्ये. सध्या प्रवेश नाका दाखवतो. आता हा आहे पिशोर नाका. समोरून रोड आहे चाळीसगाव कन्नड रोड आहे. आता आपण जाऊ बस स्टँड कडे. आता सध्या आपण स्टॉप करू. कारण आले शहर. ओके, धन्यवाद.